नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता, विशाळगड शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगड शिखर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पहा. फाशी जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण होते? फाशी जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण होते? तर या ठिकाणी पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अशफाक उल्ला खान. अशफाक उल्ला खान हे फाशी जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक होते. पुढचा प्रश्न पहा. द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ. द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय पहा. पूजा पुजारा, राम पुजारा, अर्चना गार्गी यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पूजा पुजारा. पूजा पुजारा यांनी पुस्तक लिहिलेलं आहे द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्यात 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे? पर्याय पहा. मध्य प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्यामध्ये 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न पहा. नुकतेच कोणता देश ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनला आहे? पर्याय पहा. अल्जेरिया, अमेरिका, फ्रान्स यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे अल्जेरिया. अल्जेरिया. पुढील प्रश्न पहा. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाय ठेवणारे पहिले मानव होते. त्यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी चंद्रावर पाय ठेवला? पर्याय पहा. 1988, 1969, 1869, 1999. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1969. 1969. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाय ठेवणारे पहिले मानव होते, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1969 त्यांनी चंद्रावर पाय ठेवला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लडमुळे भारत दुग्ध निर्मितीत आत्मनिर्भर झाला? पर्याय पहा. व्हर्गीस कुरियन, MS स्वामीनाथन, डॉक्टर बाबा आढाव यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हर्गीस कुरियन. व्हर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लडमुळे भारत दुग्ध निर्मितीत आत्मनिर्भर झाला. पुढील प्रश्न पहा. लोकलेखा समितीच्या सदस्यांपैकी किती सदस्य लोकसभा सदस्यांमधून घेतले जातात? काय म्हटलं आहे? लोकलेखा समितीच्या सदस्यांपैकी किती सदस्य लोकसभा सदस्यांमधून घेतले जातात? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 15. पुढचा प्रश्न पहा. चिखलदरा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमरावती. चिखलदरा शिखर अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतात पंचायती राज कधी सुरू झाले? कधी सुरू झाले म्हटलं आहे. पर्याय पहा. 1947, 1959, 1950 आणि 1899. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1959. भारतात पंचायती राज 1959 या वर्षी सुरू झाले. पुढचा प्रश्न पहा. नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पर्याय पहा. दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार. नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पद्मश्री पुरस्कार. पुढील प्रश्न पहा. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने कोणते पदक जिंकले आहे? या ठिकाणी पर्याय पहा. सुवर्ण, रौप्य,
कांस्य यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सुवर्ण. सुवर्ण. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढील प्रश्न पहा. ऑडी इंडियाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय पहा. दीपिका पादुकोण, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, नीरज चोप्रा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा. पुढील प्रश्न पहा. कामचुकार म्हणजे काय? कामचुकार म्हणजे काय? या ठिकाणी योग्य उत्तर आहे काम करण्यात कुचराई करणारा. काम करण्यात कुचराई करणारा म्हणजे काय? कामचुकार. पुढचा प्रश्न. टर्मिनेटर. टर्मिनेटर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा. अनिल कुंबळे, क्रिस गेल, सौरभ गांगुली, हरभजन सिंह. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हरभजन सिंह यांना टर्मिनेटर या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय? पर्याय पहा. रवींद्रनाथ ठाकरे, बापू ठाकरे, केशवसूत रामराव ठाकरे, केशव सीताराम ठाकरे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे केशव सीताराम ठाकरे. केशव सीताराम ठाकरे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. काना मागून येऊन तिखट होणे. काना मागून येऊन तिखट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय पहा. निरोप घेणे, तीव्र इच्छा होणे, फार आरडाओरड करणे, मागाहून येऊन वर चढ होणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मागाहून येऊन वरचढ होणे म्हणजेच काय? काना मागून येऊन तिखट होणे. पुढील प्रश्न पहा. बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. लक्षात ठेवायचं आहे बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा. भगतसिंग यांनी युवांमध्ये क्रांतीचे विचार पसरवण्यासाठी कोणती सभा स्थापन केली होती? पर्याय पहा. परमहंस सभा, नवविधान समाज, मुंबई मिशन, नवयुवक भारत सभा. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे नवयुवक भारत सभा. भगतसिंग यांनी युवांमध्ये क्रांतीचे विचार पसरवण्यासाठी नवयुवक भारत या सभेची स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा. कुवार. कुवार म्हणजे काय? तर पहा पर्याय बघा. कार्यात वाहून गेलेला, अत्यंत उदार मनुष्य, अस्पर्शी असे जंगल, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अस्पर्शी असे जंगल म्हणजे काय? कुवार. अस्पर्शी असे जंगल म्हणजे काय? कुवार. आता विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पहा. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? पर्याय पहा. महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.